नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये रोज वापरता येणारी अशी एक उपयोगी वस्तू मी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे एक नॅपकिन घेतलेला आहे आणि शिलाई कतरण आणि एक लाल कलरचा कपडा घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता, आता लाल कलरचा कपडा मी खाली ठेवला आहे आणि त्याच्यानंतर वरती नॅपकिन बरोबर असं मध्यभागी ठेवून घेतलेलं आहे आणि एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे साईडला. खालचा कपडा आहे त्या कपड्याचं. आणि आता कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि शिलाई कतरांचा अगदी बारीक भुगा आहे कचऱ्यात टाकून देण्यासारखा, परंतु मी तो टाकून न देता असा उपयोग करणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी ही वस्तू मी बनवणार आहे. तर ही कोणती वस्तू आहे तर मी लगेच सांगूनच टाकते तुम्हाला. पायपुसणे बनवणार आहे. तर इथे मी चारी बाजूने स्टिच करून घेतले आणि थोडासा हात जाईन असं अंतर ठेवलेलं होतं आणि आतमध्ये सगळं मी कतरण आता घालून घेत आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे. पूर्ण एकसारखं पसरवून घ्यायचं आपल्याला. असं खालीवर चढ उतार नाही झाला पाहिजे. एकदम एक लेवल करून घेतली आणि आता जो साईडचा 2 इंच कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती पुन्हा ती जागा ठेवलेली होती ती स्टिच करून घेतलेली आहे. म्हणजे नॅपकिन पूर्ण मी पॅक करून घेतला. आता चारी बाजूने कतरण आतमध्ये घालून चारी बाजूने स्टिच केल्यानंतर जो साईडचा कपडा आहे 2 इंचाचा ठेवलेला रेड कलरचा, त्याचे आपल्याला असा गोट मारून घ्यायचा आहे. डबल फोल्ड करायचं आणि नॅपकिनवरतीच बरोबर असे अटॅच करून कडेकडे टिप मारून घ्यायची. तर तुम्ही दुसरा कपडा पण वापरू शकता. जर तुमच्याकडे जास्त एक्स्ट्राचा शिल्लक नसेल तर दुसरा कलरचा पण तुम्ही इथे 2 इंचाची पट्टी काढून कडेकडेने जोडू शकता. त्याने सुद्धा खूप छान लुक येईल आणि डोरमॅट पायपुसणे ते अगदी छान दिसायला दिसते. आणि नॅपकिन आपलं कॉटनचं असल्यामुळे पाय पुसले तरी येणार पूर्ण आपले कोरडे होतात. आणि असे लग्नामध्ये आपल्याला असे नॅपकिन भेटलेले असतात, तर ते आपण टाकून न देता असा उपयोग करू शकतो घरच्या घरी. पाहू शकता, एकदम शिलाई कतरण आपण फेकून देण्यासारखा बारीक बुगा होता तरी पण मी आता इथे वापर केलेला आहे. म्हणजे टाकावातून टिकाऊ छान अशी वस्तू बनवलेली आहे. बघू शकता इथे कडेकडेने पूर्ण इथं गोट मारून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे मध्ये ना एक पिवळ्या कलरचा आणि पांढऱ्या कलरचा जो पट्टा आहे त्याच्यावरती आपल्याला आहे ना एक आड एक अशी टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे मध्ये जे आपण कतरण घातलेलं आहे ते एकदम एका जागी गोळा होणार नाही. कसे बी आपण पाय पुसले वाकडे तिकडे तरी पण ते असे स्ट्रेटमध्ये राहतील मध्ये मध्ये टिपा मारल्यानंतर. आणि टिपा पण वाकड्या तिकड्या नाही मारायच्या, बरोबर सरळ जे पट्टे आहेत त्या पट्ट्यावरतीच आपल्याला टिप मारायचे आहे मध्ये मध्ये. दिसायला पण खूप छान दिसतं आणि पाहू शकता किती भारी दिसत आहे. आता असं म्हणणार नाही कुणी की हे घरी शिवलेलं आहे. अगदी रेडीमेड विकत आणल्यासारखं इथे पाय पुसण्या तयार झालेले आहे आणि अगदी 4 ते 5 मिनटामध्ये तयार झालेलं आहे. आपण शिलाई काम करत जर असेल तर अशा आपल्याकडे कतरणचे बारीक बारीक तुकडे शिल्लक राहतातच, तर टाकून न देता असा उपयोग तुम्ही घरच्या घरी करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. अगदी ज्यांना फक्त मशीनच चालवायला येत आहे ते सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी पाय पुसणे बनवू शकता. अगदी अनपढ महिलांनासुद्धा असे पाय पुसणे घरच्या घरी बनवता येईल. विकत आणण्याची काहीच गरज नाही. 4 पैसे आपले वाचवण्यासाठी आपण असं घरच्या घरी काम आवरल्यानंतर घरातले बनवू शकतो. तर पाहू शकता इथे किती सुंदर लूक आलेला आहे आणि पाय पुसणे 1 रुपयाही खर्च न करता इथे आपले पाय पुसणे तयार झालेले आहे. तर असे कतरण कचऱ्यात न टाकून देता अशा घरच्या घरी आपण उपयोग करू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये खूप आपले ओले पाय घरामध्ये फरशी ओली होते, तर पाहू शकता इथे पाय पुसण्यासाठी किती सुंदर डोरमॅट पाय पुसणे तयार झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.